नमस्कार. आजपासून आपण भगवद्गीता सुरू करतोय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ओम श्री परमात्मने नमः. पहिल्या अध्यायाचं महत्त्व. पार्वती शंकरांना विचारतीये, भगवन, आपल्याला सर्व तत्त्वे ज्ञात आहेत. आपल्याच कृपेने मला श्री विष्णू संबंधीचे सर्व लोकांचा उद्धार करणारे अनेक प्रकारचे धर्म ऐकायला मिळाले. हे देवादिदेवा, आता मला श्रीहरींच्या ठायी भक्ती वाढविणारे गीतेचे महात्म्य ऐकण्याची इच्छा आहे. तरी कृपा करून आपण मला सांगावे. शंकर म्हणाले, जे मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहे, ज्यांचे वाहन पक्षीराज गरुड आहे, ज्यांचा महिमा कधीच कमी होत नाही, जे शेषावर शयन करतात, अशा भगवान श्री विष्णूंची मी उपासना करतो. एकदा मूर दैत्याला मारणारे भगवान विष्णू शेषाच्या रमणीय शय्येवर आरामात पहुडले होते. त्यावेळी सर्व लोकांना आनंद देणाऱ्या लक्ष्मी देवीने आदरपूर्वक विचारले, भगवन, आपण सर्व जगाचे पालन करते असूनही आपल्या ऐश्वर्याची उपेक्षा करून या क्षीरसागरात कशी काय झोप घेत आहात? त्यावर भगवन म्हणाले, देवी, मी झोप नाही घेत, तर तत्वदर्शी अंतर्दृष्टीने स्वतःच्याच ईश्वरी तेजाचा साक्षात्कार करत आहे. योगीजन कुशाग्र बुद्धीने ज्याचे आपल्या अंतःकरणात दर्शन घेतात, मीमांसक ज्याला वेदांचे सार आहे असे निश्चयाने सांगतात, तेच हे माहेश्वर तेज असून ते एकमेवाद्वितीय, अजर, प्रकाश स्वरूप, सर्वात्मा, रोग शोकरहित, अखंड, आनंदकंद, निश्चल व दैत्यरहित आहे. तेच या साऱ्या विश्वाचे जीवन आहे. मी त्याचाच अनुभव घेत असतो. त्यामुळेच तुला मी झोप घेतो असे वाटते. त्यावर लक्ष्मी म्हणाली, ऋषिकेशा, आपण तर योग्यांचे ध्येय आहात. असे असून आपल्याखेरीज ध्यान करण्याजोगे दुसरे एखादे तत्व आहे, हे ऐकून मी तर पुचकळ्यात पडले. या चराचर जगताची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणारे आपणच आहात. आपण सर्व समर्थ आहात. असे असूनही जर आपण त्या परमतत्वाहून निराळे असाल, तर त्या परमतत्वाचा बोध मलाही करून द्या ना. भगवान म्हणाले, प्रिये, आत्मा हा द्वैत, अद्वैत, भाव, अभाव, आदी अंत यांनी रहित आहे. तो परमानंद स्वरूप असून शुद्ध ज्ञानाच्या प्रकाशात त्याचा साक्षात्कार होतो. त्याच्यासारखा सुंदर कोणीच नाहीये. तेच माझे ईश्वरी रूप आहे. त्या आत्म्याचे एकमेवाद्वितीय स्वरूपच प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे. परमतेजस्वी भगवान विष्णूंचे हे बोलणे ऐकून लक्ष्मी देवीला शंका येऊन तिने विचारले, भगवन, जर आपले स्वरूप स्वतःच परमानंद स्वरूप व मन वाणीला न कळणारे आहे, तर गीतेने तरी त्याचे ज्ञान कसे करून दिले? आपण माझ्या शंकेचे निवारण करा. भगवान म्हणाले, सुंदरी, ऐक. गीतेत माझे रूप कसे आहे ते सांगतो. गीतेचे पहिले 5 अध्याय ही माझी 5 मुखे आहेत. पुढचे 10 अध्याय हे माझे 10 हात आहेत. 16वा अध्याय हे पोट आणि 17-18 अध्याय माझी 2 चरणकमळे आहेत. अशा रीतीने 18 अध्यायांची गीता ही ईश्वराची वाङ्मयी मूर्ती आहे. हे ज्ञानच मोठमोठ्या पातकांचा नाश करणारे आहे. जो सात्विक बुद्धीचा मनुष्य गीतेचा 1 किंवा अर्धा अध्याय अथवा 1 अर्धा वा पाव श्लोक दररोज म्हणेल, तो सुशर्म्याप्रमाणे मुक्त होईल. लक्ष्मीने विचारले, देवा, सुशर्मा हा कोण होता? कोणत्या जातीचा होता आणि त्याला कशामुळे मुक्ती मिळाली? भगवान म्हणाले, प्रिये, सुशर्मा हा अत्यंत नीच होता. तो पाप्यांचा मुकुटमणीच होता म्हणन.
त्याचा जन्म वेदपाठ न करणाऱ्या व क्रूर कर्मे करणाऱ्या एका ब्राह्मण कुळात झाला होता. तो स्वतः देखील ध्यान, जप, होम किंवा अतिथी सत्कार यापैकी काहीच करत नसे. तो विषय लंपट असल्यामुळे सतत विषय सेवनातच घडून गेलेला असे. शेतात नांगर धरणे, पाने विकणे यावरच तो आपला उदरनिर्वाह चालवत असे. तो मद्य पीत असे व मांसाहार करीत असे. अशा रीतीने वागण्यात त्याचे बरेच आयुष्य निघून गेले. एके दिवशी तो मूर्ख सुशर्मा पाने तोडण्यासाठी एका ऋषींच्या आश्रमाजवळ फिरत होता. त्यावेळी एक काळा नाग त्याला चावला व तो मरण पावला. त्यानंतर तो अनेक नरकात जाऊन तेथील यातना भोगून जन्म घेण्यासाठी पुन्हा पृथ्वीवर आला. बैलाच्या जन्माला गेला. पुढे एका पांगळ्याने आपल्याला बसण्यासाठी तो विकत घेतला. बैलाने मोठ्या कष्टाने त्याचे ओझे 7-8 वर्ष वाहिले. एके दिवशी त्या पांगळ्याने एका उंच जागी त्या बैलाला बराच वेळपर्यंत वेगाने फिरवले. त्यामुळे थकून जाऊन तो बैल जमिनीवर धाडकन कोसळला आणि मूर्छित झाला. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी कुतूहलाने बरेच लोक एकत्र गोळा झाले. त्या घोळक्यातील एका पुण्यात्म्याने त्या बैलाचे कल्याण करण्यासाठी त्याला आपले पुण्यदान केले. ते पाहून इतरही काही माणसांनी आपण केलेले पुण्य आठवून त्याचे त्याला दान दिले. त्या गर्दीत एक वेश्या उभी होती. तिला आपण काही पुण्य केल्याचे आठवत नव्हते. तरीही लोकांचे पाहून तिनेही त्याला अज्ञात पुण्यदान केले. नंतर यमदूतांनी त्या मेलेल्या बैलातील जीवाला प्रथम यमपुरीत नेले. परंतु तो जीव वेश्येने दिलेल्या पुण्याने पुण्यवान झाला होता. म्हणून त्याला नरकात न पाठवता त्याला भूलोकावर पाठवले परत. तेथे तो एका कुलशील संपन्न ब्राह्मणाच्या पोटी जन्मला. विशेष म्हणजे त्याला त्यावेळी आपल्या पूर्वजन्माचे स्मरण होते. मोठा झाल्यानंतर आपले कल्याण ज्या पुण्याईमुळे झाले ते पुण्य कोणते हे जाणून घेण्यासाठी तो पुण्यदान करणाऱ्या त्या वेश्येच्या घरी आला व तिला त्याने विचारले, बाई ग, तू मेलेल्या बैलासाठी कोणते पुण्यदान केले होतेस? वेश्या म्हणाली, तो पिंजऱ्यात बसलेला पोपट रोज काहीतरी म्हणत असतो. ते ऐकून माझे अंतःकरण पवित्र झाले. त्या श्रवणाचे पुण्य मी त्याला दिले. नंतर त्या दोघांनीही त्या पोपटाला विचारले. त्यावेळी त्या पोपटालाही त्याच्या पूर्वजन्माचे स्मरण होऊन तो आपला पूर्वेतिहास सांगू लागला. पोपट म्हणाला, पूर्वजन्मी मी एक विद्वान होतो, परंतु विद्वत्तेचा मला अतिशय गर्व होता. माझी आसक्ती आणि द्वेष इतका वाढला होता की मी गुणी विद्वानांचाही मत्सर करीत असे. नंतर यथाकाल माझा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक नीच योनीत माझे जन्म झाले. होता होता मी या लोकी पोपट म्हणून जन्माला आलो. सद्गुरूंची मी खूप निंदा केल्यामुळे हा जन्म आला. मी पापी असल्यामुळे लहानपणीच माझे माता पिता मरण पावले. एका उन्हाळ्यात तापलेल्या वाटेवर पडलो होतो. तेथून काही दयाळू ऋषींनी मला उचलून आश्रमात नेले व एका पिंजऱ्यात ठेवले. त्या आश्रमात अनेक महात्मा राहत होते. तेथे मला बोलायला शिकवण्यात आले. काही ऋषिकुमार तेथे मोठ्या श्रद्धेने गीतेचा पहिला अध्याय म्हणत होते. ते ऐकून मीही तेच वारंवार म्हणू लागलो. मध्यंतरी एका पारध्याने मला तेथून चोरून आणले. नंतर या बाईंनी मला विकत घेतले. पूर्वी मी हा पहिला अध्याय म्हणत होतो, त्यामुळे माझे पाप नाहीसे झाले. नंतर तोच अध्याय ऐकून ऐकून त्या बाईचे अंतःकरण शुद्ध झाले आणि या गीता श्रवणाचे पुण्य तिने बैलाला दिल्याने तो बैल झालेल्या पापी सुशर्माचेही पाप नाहीसे झाले. अशा रीतीने नंतर ती वेश्या, पोपट व ब्राह्मण आपापसात गीतेच्या पहिल्या अध्यायाच्या महात्म्यासंबंधी बोलत व त्याची स्तुती करीत आपल्याला घरी गीतेचा अभ्यास करू लागले. आपापल्या घरी होता होता भगवत कृपेने त्यांना ज्ञान प्राप्त झाले. म्हणून जो कोणी गीतेचा पहिला अध्याय म्हणतो, ऐकतो व त्याचा अभ्यास करतो त्याला हा भवसागर पार करणे मुळीच कठीण नाही. आता अध्याय पहिला. पहिलं महात्म्य जरा मोठं होतं, कारण पहिल्यांदा नीट शंकर विष्णू यांचं सांगायचं होतं म्हणून. आता सुरुवात करते. गीतेचा पहिला अध्याय. पहिल्या अध्यायात कुरुक्षेत्रावर युद्धाच्या ठिकाणी सैन्याचं निरीक्षण ह्याविषयी हा अध्याय आहे. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युद्धाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले? संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवांचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन तो म्हणाला, अहो आचार्य,
तुमच्या बुद्धिमान शिष्याने द्रुपद पुत्र दुष्टद्युम्नाने व्यूहरचना करून उभी केलेली ही पांडुपुत्रांची प्रचंड सेना पहा. या सैन्यात मोठमोठी धनुष्य घेतलेले भीम, अर्जुन यासारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी, द्रुपद, धृष्टकेतू, चेकितान, बलवान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, शक्तिमान, उत्तमौजा, सुभद्रापुत्र, अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्वच महारथी आहेत. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या. आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो. आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा. इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले त्याचे सैन्य जिंकायला सोपे आहे. म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्म पितामहांचे सर्व बाजूंनी रक्षण करावे. कौरवांतील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदुंग, शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा प्रचंड आवाज झाला. त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज, महारथी शिखंडी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य, सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचेही 5ही पुत्र, महाभाऊ सुभद्रापुत्र, अभिमन्यू ह्या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. अर्जुन म्हणाला, महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा कर. मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्धांना जोवर नीट पाहून घेईन की मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे तोवर रथ उभा कर. दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युद्धात प्रिय करू इच्छिणारे जे जे राजे या सैन्यात आले आहेत त्या योद्धांना मी पाहतो. संजय म्हणाला, धृतराष्ट्र महाराज, अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले, हे पार्था, युद्धासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. त्यानंतर कुंतीपुत्र अर्जुनाने या दोन्ही सैन्यांमध्ये असलेल्या काका, आजे, पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. तेथे असलेल्या त्या सर्व बांधवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुंतीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, युद्धाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून माझे अवयव गळून जात आहेत. तोंडाला कोरड पडली आहे, शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहत आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्ठासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. हे केशवा, मला विपरीत चिन्ह दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून कल्याण होईल असे मला वाटत नाही. हे कृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही. हे गोविंदा, आम्हाला असे राज्य काय करायचे? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे? आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत
तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युद्धात उभे टाकले आहेत. गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा, सासरे, नातू, मेव्हणे, त्याचबरोबर इतर आप्त आहेत. हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयार झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारू इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा? हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्हाला कोणते सुख मिळणार आहे? या आतताईंना मारून आम्हाला पापच लागणार. म्हणूनच हे माधवा, आपल्या बांधवांना, धृतराष्ट्रपुत्रांना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारून आम्ही कसे सुखी होणार? जरी लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्या त्यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोष आणि मित्रांशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी हे जनार्दना, कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरं करू नये? कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असता त्या कुळात मोठ्या प्रमाणात पाप फैलावते. हे कृष्णा, पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राद्ध, जलतर्पण इत्यादींना मुकलेले त्यांचे पितर अधोगतीला जातात. या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उद्ध्वस्त होतात. हे जनार्दना, ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत. अरे रे, किती खेदाची गोष्ट आहे. आम्ही बुद्धिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो. हे केवढं मोठं पाप करायला उद्युक्त झालो बरे. जरी शस्त्ररहित व प्रतिकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. संजय म्हणाला, रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणांसह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. भगवद्गीता अध्याय 1 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.